आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न। मुख्यमंत्री फडणवीस शिंदे अजित पवारांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा। गणेशोत्सव महायुती समन्वय विषय आणि महामंडळांच्या वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। मनसे नेते अमित ठाकरे आज आशिष शेलार यांची भेट घेणार। थोड्याच वेळामध्ये अमित ठाकरे शेलारांच्या भेटीला जाणार। यापूर्वी राज ठाकरेंनी घेतली होती देवेंद्र फडणवीसांची भेट। प्रफुल्ल पटेल यांनी फडणवीसांची वर्षावर भेट घेतली। प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा। दोघांमधील चर्चेचा विषय गुलदस्त्यात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरे दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार। जमो अभ्यंकर यांच्या विधान परिषद सदस्यत्व वर्षपूर्तीनिमित्त कार्यपुस्तिकेचे प्रकाशन। माझ्या मतदारसंघामध्ये मतचोरीचा प्रकार झाला असेल। मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहिणी खडसेंनी व्यक्त केला संशय। सुहास सावंतांनी ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर प्रसाद लाड यांची सावंतांवर टीका। कारण पराभवाचं की 24 कोटींचा हिशोब मातोश्रीला न देण्याचं लाड यांनी ट्विट करत डिवचलं। शरद पवारांनी आयुष्यभर मतांची चोरी करून घर भरायचं काम केलं। पवारांनी आयुष्यभर लोकांचा वापर करून घेतला। मंत्री जयकुमार गोरेंची शरद पवारांवर घणाघाती टीका। शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची उच्च न्यायालयामध्ये धाव। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यामधील साक्षीदाराला समन्स बजावण्यास नकार दिल्यानं उच्च न्यायालयामध्ये धाव।